1857चा स्वातंत्र्य लढा या चॅप्टरला स्टार्ट केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कशाप्रकारे भारतीयांमध्ये असंतोष जो होता ब्रिटिश सत्तेला धरून तो निर्माण झाला होता. त्याच्यानंतर आपण बघितले होते कशाप्रकारे जे होते एक तात्कालीन कारण निर्माण झाले आणि त्याच्यामुळे जो होता लढ्याला आग मिळाली आणि लढा सर्व भारतभर पसरला. त्याच्यानंतर आपण बघितले होते की या लढ्याने कशी सर्व क्षेत्रे व्यापून घेतली. भारताची जी सर्व ठिकाणे होती ती व्यापून घेतली. त्याच्यानंतर मंगल पांडे यांना जी होती ती फाशी देण्यात आली. त्याच्यानंतर हा लढा झाला. लढ्याची व्याप्ती कशाप्रकारे झाली, त्याच्यानंतर लढ्याची व्याप्ती कशाप्रकारे झाली व त्याच्यानंतर लढ्याचे नेतृत्व कोणी कोणी केले आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी बिमोड या लढ्याचा कसा केला, म्हणजे या लढ्याला त्यांनी कशाप्रकारे दडपलं. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींची जी होती ती माहिती घेतली होती प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. तर आता आपण आज काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत की हा जो लढा होता तो अयशस्वी का झाला आणि या लढ्याचे काही परिणाम काय झाले. तर जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. तर आपण जसे बघितले होते की सैनिक निघाले होते दिल्लीकडे व त्यांना जी सामान्य जनता होती तीही मिळत गेली होती. सामान्य जनतेचा रोष होता तो इंग्रज सत्तेविरुद्ध फुटत चालला होता. त्यांची अस्थिरता, त्यांची असुरक्षितता ही सर्व गोष्टी फुटत चालल्या होत्या. तर त्याच्यामुळेच काय झालं, तर जरी लढ्याची जी सुरुवात होती हिंदी सैनिकाच्या असंतोषातून निर्माण झाली तरी पुढे त्यांना शेतकरीसुद्धा मिळत गेले, त्यांना कारागीरसुद्धा मिळत गेले, त्यांना सामान्य जनतासुद्धा मिळत गेली, त्यांना आदिवासीसुद्धा मिळत गेले आणि सर्व हे जे लोक होते ते इंग्रजांच्या विरुद्ध एकत्र आले. या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला. तर हे जे सर्व भारतीय होते त्यांनी हा संग्राम केला या इंग्रजांच्या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी. या लढ्यात हिंदू, मुस्लिम, विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. जसे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते की हिंदू आणि मुस्लिम जी हिंदू मुस्लिम एकत्रीकरण होतं आपल्याला या लढ्यामधून दिसून येते. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम जे लोकं होते त्यांनी मिळून हा लढा आपल्या स्वातंत्र्यासाठी दिला होता आणि विविध जाती जमातीचे जे लोक होते त्यांनीसुद्धा हिंदू मुस्लिम या सर्व जाती जमातीचे जे लोक होते आणि विविध जाती जमातीचे लोक होते त्यांनी सर्वांनी स्वातंत्र्यासाठी हा लढा जो होता तो दिला होता. लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे सर्वांचे समान ध्येय, इंग्रजांना पळवून लावणे हे समान ध्येय होते आणि याच्या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. तर याच्या पाठीमागे जाती धर्माची नाही तर स्वातंत्र्याची प्रेरणा होती की आपल्याला सुद्धा स्वातंत्र्य मिळावे, आपला भारत देश सुद्धा स्वातंत्र्य व्हावा. म्हणूनच या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. म्हणूनच या लढ्याला जे झाले ते व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे हा लढा सर्वकडे पसरला. सर्वत्र या लढ्याची चर्चा होऊ लागली. आता हा लढा अयशस्वी का झाला हे आपण जाणून घेऊया. 1857चा लढा खालील कारणामुळे अयशस्वी झाला. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. तर हा जो लढा होता याचा प्रसार जो होता तो भारतभर झाला नाही. आता समजून घेऊया. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. तर हा जो लढा होता ना तो संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. जो उत्तर भारत होता त्याच्यामध्ये लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडील राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यातून अलिप्त राहिले. तर हा जो भारताचा प्रदेश होता यामध्ये हा हा लढा अलिप्त राहिला. म्हणजे हा लढा तिथे झाला नाही. या लढ्याला तिथे पोषक तत्त्वे अशी मिळाली नाही. म्हणजे हा लढा तिथे केला गेला नाही आणि उत्तर भारत जो होता तिथे खूप जास्त तीव्रता होती या लढ्याची, पण ह्या भागामध्ये तीव्रता नव्हती. तर याच्यामुळे हा लढा अयशस्वी झाला. तर तुम्ही बघू शकता हा जो उत्तर भारत आहे यामध्ये लढ्याची तीव्रता खूप जास्त आहे. पण हा जो भारताचा भाग आहे याच्यामध्ये लढ्याची तीव्रता जी आहे ती काहीच नाही आहे. त्याच्यानंतर हा जो काही वरचा भाग आहे याच्यामध्ये बी लढ्याची तीव्रता इतकी जास्त नाही आहे. पण हा जो भाग आहे उत्तरेकडील खूप जास्त याच्यामध्ये लढ्याची जी तीव्रता आहे ही खूप जास्त आहे. तर याच्यामुळे काय झाले या भागामध्ये लढ्याची तीव्रता इतकी नव्हती तर संपूर्ण भारतामध्ये हा पसरला गेला नाही. त्याच्यामुळे हा लढा अयशस्वी झाला. त्याच्यानंतर तुम्ही या इथे बघू शकता. या इथे खाली या लढ्याची तीव्रता इतकी जास्त नाही आहे. या इथे या लढ्याची तीव्रता इतकी जास्त नाही आहे. त्याच्यात पण या इथे या लढ्याची तीव्रता खूप जास्त आहे. जसं उत्तर भारतामध्ये खूप जास्त आहे. पण हे जे थोडे थोडे भाग आहे या इथे लढ्याची तीव्रता नाही. त्याच्यामुळे हा लढा अयशस्वी झाला. त्याच्यानंतर सर्वमान्य नेत्यांचा अभाव. लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एकसंधपणा आला नाही. तर काय होतं, हे जे लढे होते, एक लढा ह्या इथे दिला जात आहे, त्याच्यानंतर या इथे दिला जात आहे. तर अनेक अनेक ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी हे लढे दिले जात आहे. जरी तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी प्रयत्न केला नेतृत्व या लढ्याला करण्याचा, पण एकसंधपणा त्याच्यामध्ये येऊ शकला नाही. म्हणजे हर अलग अलग ठिकाणी जे वेगवेगळे लोक होते ते आपला लढा देत होते. जसे बहरामपूरमध्ये लढा चालू आहे, कानपूरमध्ये लढा चालू आहे. याच्यामध्ये एक छत्रपणा येत नव्हता. याचा अर्थ आपण अजून समजून घेऊया काय आहे. 1857च्या उठावाच्या अपयशामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे सक्षम आणि एकसंध नेतृत्वाचा अभाव. म्हणजे काय? सर्व बंडखोरांना मार्गदर्शन करणारा एकच केंद्रीय नेता नव्हता. म्हणजे एकच केंद्रीय नेता नव्हता. जसं मी तुम्हाला सांगितलं संपूर्ण जो भारत होता, ह्या इथे एक लढा झाला, या इथे एक झाला, या इथे एक झाला. तर आपापले लढे आपापले लोकं लढवत होते. पण या लढ्यांना सुद्धा
जो होता ते एकच केंद्रीय नेता नव्हता. म्हणजे एक केंद्रीय नेता असला तर तो जो म्हणतो ते सर्व होणार आहे. भलेही तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी सुद्धा लढे लढवले. त्यांनी आपापल्या परिसरात हे जे लढे होते ते लढवले. पण एकसंधपणा याच्यामध्ये आला नाही. भारतातील अलग-अलग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते ह्या लढा लढवत होते. विविध भागातील नेते आपापल्या प्रदेशात स्वतंत्र लढत होते. त्यामुळे समन्वयाचा अभाव होता. तर फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं, या इथे एक लढा लढवला जात आहे, तर या इथे लढवला जात आहे. आणि एक जो होता तो कॉमन नेता नाहीये याच्यामध्ये. त्याच्यामुळे या इथे आणि या इथे समन्वय नाहीये. या इथे जे आहे कोऑर्डिनेशन बनत नाहीये. अनेक नेत्यांची उद्दिष्टे वेगवेगळी असल्याने एकसंध रणनीती तयार करता आली नाही. तर फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं फॉर एक्झाम्पल या इथे एक लढत आहे, या इथे एक लढत आहे. तर या इथे जे नेते लढत आहेत त्यांचे जे उद्दिष्ट आहे ते वेगळे. या इथे जे लढत आहेत त्यांचे उद्दिष्ट वेगळे आहेत. तर उद्दिष्ट जे आहे ते वेगवेगळे आहेत. तर एकसंधपणा त्याच्यामुळे येणार नाही. याउलट ब्रिटिशांकडे अनुभवी लष्करी अधिकारी आणि प्रभावी नेतृत्व होते. त्यामुळे त्यांना उठाव दडपण्यात यश आले. तर याउलट इंग्रजांकडे काय होतं, भारतातील हा लढा लढवला कसा जात होता, तर ह्या इथे एक लढा लढत आहे आणि ह्या इथे लढत आहे. तर ह्या इथे वेगवेगळे नेते हा लढा लढवत आहे. वेगवेगळे नेते हा लढा या 2 ठिकाणी लढवत आहेत. तर यांची उद्दिष्टे सुद्धा वेगवेगळी आहे. पण याउलट इंग्रजांकडे काय होतं, इंग्रजांकडे एक छत्रशासन होतं. याचा अर्थ काय होतो, त्यांच्याकडे अनुभवी लष्कर होते, लष्करी अधिकारी होते. त्यांच्याकडे डावपेच करणारे अधिकारी होते. तर याच्यामुळे इंग्रज जे होते त्यांचा पलटा जो होता तो भारी होता. तर जसं आपण बघितलं सर्वमान्य नेत्यांचा जो होता तो अभाव होता. रजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव होता. जसं आपण बघितलं होतं, की राजे-रजवाडेही सुद्धा पाठिंबा देत होते. पण इतक्या राजे-रजवाड्यांनी जो आहे तो पाठिंबा दिला नाही. म्हणजे इंग्रजांच्या सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता, तसाच तो संस्थानिकांनाही होत होता. म्हणजे राजे-रजवाडे जे होते त्यांनाही होत होता. त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. तर काहींनी जो होता तो 1857च्या लढ्यामध्ये साथ दिली, पण काही इंग्रजांशीच एकनिष्ठ राहिले. लष्करी डावपेचांचा अभाव. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इंग्रजांकडे प्रभावी आणि त्याच्यानंतर जे अनुभवी लष्करी लोक होते. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ते टिकवता आले नाही. म्हणजे दिल्ली जिंकल्यानंतर ते टिकवणं कशी आहे आणि त्या टिकवण्यासाठी आपल्याला काय-काय डावपेच आखणं आहे याला म्हणतात डावपेच आखणं. म्हणजे दिल्ली आपण जिंकलेली आहे, तर आता ती दिल्ली आपण कशी टिकवणार आहोत? दिल्लीची सुरक्षा आपण कशी प्रकारे करणार आहोत? इंग्रजांनी जर आक्रमण केलं तर त्यांना कसं हरवणार आहोत? याला म्हणतात डावपेच. तर या डावपेचाचा जो होता तो अभाव होता. तसंच उठावकऱ्याजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे सुद्धा नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्यावश्यक शस्त्रास्त्रे होती. तर तुम्ही बघू शकता इंग्रजांचा जो पलड़ा आहे तो किती भारी आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्या हातात होता. म्हणजे दळणवळण आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याचा ताबा त्यांच्या हातात होता. त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली याच्यामुळे जलद होत होत्या. यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. शस्त्रास्त्रेसुद्धा त्यांच्याकडे खूप जास्त आहे. अनुभवी सेनानी आहे आणि याउलट भारतीय जे लोक आहे, त्यांच्याकडे एक अनुभवी नेता नाही आहे. अनुभवी नेता त्यांच्याकडे नसल्यामुळे जे लढे होत आहे ते एकाकी होत आहे. म्हणजे या इथे एक लढा होत आहे, या इथे एक लढा होत आहे. तर त्यांची उद्दिष्टे सुद्धा वेगवेगळी आहे. पण इंग्रजांचं एकच उद्दिष्ट आहे या लढ्याला दडपून काढणे. तर त्यांच्याकडे काय आहे? अनुभवी सेनानी, त्याच्यानंतर लष्कर हे सर्व गोष्टी दळणवळणाचा ताबा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या हालचाली जलद होत, त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचावर जिंकाव्या लागतात. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूलता. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना कशाप्रकारे अनुकूल होते हे आपण बघूया. युद्ध सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपले. तर इंग्रजांचे जे रशियाशी चालू होते क्रिमियन युद्ध, ते आता नुकतेच संपले होते. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांची आरमारी ताकद मोठी होती. याउलट उठावकऱ्यांची परिस्थिती होती. म्हणजे काय? तर इंग्रजांचे जे युद्ध होते, ते आता रशियाशी जे सुरू झालेले युद्ध होते, क्रिमियन युद्ध हे संपलेले होते. ते युद्ध संपले होते त्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. आणि त्याच्या उलट जी उठावकऱ्यांची परिस्थिती होती, ती कशी होती? उठावकऱ्यांकडे आरमारी नव्हती, त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे नव्हती, प्रबळ नेत्यांचा अभाव होता. पण इंग्रजांची परिस्थिती त्याउलट इंग्रजांकडे काय होतं? त्यांचे युद्ध नुकतेच संपले आहे. त्याच्यानंतर त्यांचा जगातील अनेक देशांशी आता व्यापारसुद्धा सुरू झालेला आहे. व्यापार सुरू झाल्यामुळे त्यांची लष्करी ताकद वाढत आहे, त्यांना जास्त पैसे मिळत आहेत. तर अनेक देश त्यांच्या सपोर्टमध्ये उभे राहत आहे. त्यांच्या सपोर्टमध्ये अनेक देश उभे राहत आहे. त्यांना शस्त्रास्त्रे ते पुरवत आहे. त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे पुरवल्यामुळे अनेक अनुभवी सेनानी त्यांच्याकडे निर्माण होत आहे. अनेक अनुभवी सेनानी त्यांच्याकडे निर्माण झाल्यामुळे शस्त्रास्त्राचा वापर कसा करणं आहे आणि त्याच्यानंतर डावपेच कसे आखणं आहेत, हे इंग्रज जे लोक आहेत त्यांना लगेच समजत आहे आणि याच्यामुळे जे आहे त्यांची जी परिस्थिती आहे, ही भारतीय उठावकऱ्यांच्या एकदम उलट आहे आणि भारतीय उठावकऱ्यांकडे ही परिस्थिती नाही आहे. त्यांच्याकडे जे आहे ते सेनानी नाही आहे, त्याच्यानंतर शस्त्रास्त्रांचा अभाव आहे. तर इंग्रजांकडे उलटे जे आहे ते सेनानी खूप जास्त आहे. अनुभवी डावपेच आखणारे सेनापती आहे. त्याच्यानंतर शस्त्रास्त्रेसुद्धा खूप जास्त आहे. नुकतेच त्यांची युद्धसुद्धा संपलेले आहे आणि त्याच्यामध्ये ते विजय झालेले आहे. आणि जगातील अनेक देशांशी आता त्यांचा व्यापारसुद्धा सुरू आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक आणि त्याच्यानंतर शस्त्रास्त्रांची खूप जास्त मोठी ताकद आहे. स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. पण आता स्वातंत्र्य लढा जो होता तरी इतके जास्त ज्या कंडिशन्स होत्या या इंग्रजांच्या
इंग्रजांकडे होत्या, तरी या स्वतंत्र लढ्याने इंग्रज सत्तेला हादरवून टाकण्याचे काम केले. त्याच्यामुळेच हा लढा जो आहे तो खूप स्पेशल आहे. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. जसे आपण बघितले होते, की नियामक मंडळ जे होते ते स्थापन केलेले होते आणि जे ब्रिटिश ब्रिटिश गव्हर्नमेंट होती, जे इंग्लंडमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट होती, ती नियामक मंडळाच्या आधारावरती या कंपनी जे नियामक मंडळ होतं ते या कंपनीवरती या कंपनीमध्ये लोकं काय करतायत आणि हे सगळ्या गोष्टींची जी माहिती होती, ती ब्रिटिश सरकारला देत होती, जे की इंग्लंडमध्ये होतं आणि ते इंग्लंडचे जे ब्रिटिश सरकार होतं, ते ईस्ट इंडिया कंपनीवर तर अप्रत्यक्ष जे होतं ते नियंत्रण चालवत होतं. पण आता स्वातंत्र्य लढ्यामुळे त्यांना एक कारण मिळालं, की आता ईस्ट इंडिया कंपनीची राजवट त्यांना संपवायचं. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. तर काय झालं होतं, कंपनीची सत्ता होती. कंपनीची सत्ता कंपनीने जे होते नवीन आर्थिक धोरणे आणली. आर्थिक धोरणामुळे काय झाले, तर आर्थिक धोरणामुळे आणि भारतीयांचे शोषण होऊ लागले. भारतीयांमध्ये त्यामुळे भारतीयांचा असंतोष वाढला आणि असंतोषात जे ती भर पडण्याची काम अजून काय केली, सामाजिक गोष्टीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरू केले. त्यामुळे असंतोषात अजूनच भर पडली. असंतोष तर पहिलेच होता आणि त्याच्यामध्ये अजून भर पडण्यामध्ये सुरुवात झाली. तर कशामुळे झाली? कंपनीच्या राजवटीमुळे. त्यामुळे इंग्रज सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. त्यामुळेच 1857चा लढा झाला. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. तर याची जी जाणीव होती, ती इंग्लंडच्या राणीला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हातात सुरक्षित नाही, असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदे करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. म्हणजे ती राजवट पूर्ण प्रकारे पार्लमेंटने आता संपवून टाकली. ते अप्रत्यक्षपणे तर कारभार करत होते, पण आता राणीला जेव्हा समजले या सर्व गोष्टींबाबत, की 1857चा स्वातंत्र्य लढा झालेला आहे. या स्वातंत्र्य लढा काही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, ती काही आर्थिक धोरणे करत आहे. त्याच्यानंतर काही सामाजिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत आहे. ज्या भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावत आहे. यामुळे हा जो लढा आहे तो झालेला आहे. हे जेव्हा राणीला समजले, तेव्हा जे राणीने होते नवीन कायदे केले पार्लमेंटने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला संपवून टाकण्यासाठी. 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली, म्हणजे संपवून टाकली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. तर गव्हर्नर जनरल पहिले जे पद होते ते आता संपले आणि व्हॉइसरॉय पद आता नवीन निर्माण झाले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसरॉय ठरला. तर लॉर्ड कॅनिंग जो होता तो शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि पहिला व्हॉइसरॉय. म्हणजे काय झालं, 1858 मध्ये जे होतं कंपनीचं शासन संपलं, तेव्हा लॉर्ड कॅनिंग जो होता तो जो होता गव्हर्नर जनरल होता. पण जेव्हा कंपनीची राजवट संपली आणि नवीन जी होती आता पूर्ण एक छत्र जी राजवट होती ब्रिटिश सरकारची आणि इंग्लंडच्या ज्या सरकारची, ती आली. तर व्हॉइसरॉय हे पद आलं आणि लॉर्ड कॅनिंगला सर्वात पहिला व्हॉइसरॉय बनवण्यात आलं. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. तर भारताविषयीचे आता कारभार करणं आहे, भारतामध्ये काही योजना, काही गोष्टी, काही जे उठाव होत आहे त्यांना दडपणं आहे. तर याच्यासाठी काय केलं, हे पद इंग्लंडच्या शासनात भारतमंत्री असे म्हणून एक पद निर्माण करण्यात आले, की भारतावर त्याचा ताबा असला पाहिजे. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. तर राणीला जेव्हा समजले होते, की कशामुळे 1857चा स्वातंत्र्य लढा झालेला आहे, तर राणीने एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहे. तर सर्व भारतीय जे आहे ते आमचेच प्रजाजन आहे. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करता येणार नाही. तर या सर्व गोष्टीवरून प्रजाजनामध्ये भेद करता येणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. तर त्यांनी मान्य केले, की धार्मिक बाबतीत आता आम्ही कसलाही हस्तक्षेप आता करणार नाही. त्याच्यानंतर ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या देताना गुणवत्ते, म्हणजे जो जितका गुण घेईल किंवा जो जितका सक्षम असेल त्याला त्या नोकऱ्या दिल्या जाईल. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. जे संस्थानिकांशी आता करार केलेले आहे, म्हणजे हैदराबादकडे करार केलेला आहे, त्याच्यानंतर म्हैसूर असे जे करार केलेले आहे ते पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणांसाठी खालसा केली जाणार नाही. जसे मी तुम्हाला सांगितले होते, लॉर्ड डलहौसी कोणत्याही कारणासाठी संस्थाने खालसा करून टाकत होता. गैरकारभाराचे निमित्त करून दिले, दत्तक विधान आणून दिले. यामुळे अविश्वास वाढत होता. तर त्यांनी सांगितले, की संस्थान अशा कोणत्याही कारणावरून आता खालसा केली जाणार नाही. अशी ग्वाही या जाहीरनाम्यात दिली आहे. असे या जाहीरनाम्यात ग्वाही दिली गेली, म्हणजे असे सांगितले गेले आणि असे पक्के सांगितले गेले, म्हणजे आम्ही असे करणार नाही. याला ग्वाही देणे म्हणतात. भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. जसे आपण बघितले होते, की भारतीय सैन्य उठाव करून देऊ नये परत, यासाठी इंग्रजी सैन्याचे प्रमाण जे होते ते वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय अधिकाऱ्यांना काढण्यात आले व तिथे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्ण इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. तोफखाना जो होता तो एक इम्पोर्टंट पार्ट आहे आर्मीचा. त्याच्यामुळे उठाव होऊ शकते आणि त्याच्यामध्ये विजयसुद्धा मिळवला जाऊ शकतो. तोफखाना हे खूप जास्त इम्पोर्टंट पार्ट असतो. तो इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात आता ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांवर जातवार विभागणी करण्यात आली. तर बघू शकता, लष्करी ज्या तुकड्या होत्या याच्यावर आता जातवार विभागणी करण्यात आली, जाती वाईज.
भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाही अशी काळजी घेण्यात आली. तर जसे आपण बघितले होते हिंदू सैनिक, मुस्लिम सैनिक, अनेक जाती धर्माचे सैनिक एकत्र आले आणि उठाव करून टाकला. तर याची काळजी घेण्यासाठी इंग्रजांनी काय केले? त्यांनी जातवारच विभागणी करून दिली. म्हणजे हिंदू जातीचे लोक जे आहेत त्यांची सैनिकांची बटालियन अलग आणि मुस्लिम जातींचे अलग. तर अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी जातीवर विभागणी केली आणि भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रज सत्तेला विरोधात उठाव करणार नाही अशी काळजी घेण्यात आली. तर हे सैनिक एकत्र येऊ नये आणि त्यांनी उठाव करू नये याची काळजी खूप जास्त घेण्यात आली. कारण की त्यांना धक्का खूप जास्त मोठा बसलेला होता. धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. तर भारतीयांच्या ज्या सामाजिक बाबी होत्या आणि धार्मिक बाबी होत्या याच्यामध्ये आता हस्तक्षेप न करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही. भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली. तर सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही म्हणजे सगळे लोक, सर्व जातीचे लोक एकत्र येणार नाही आणि उठाव करून टाकणार नाही याची काळजी घेतली. त्याच्यामुळेच काळजी घेण्यामुळेच त्यांनी काय केलं, लष्कराच्या ज्या तुकड्या होत्या त्याच्याही जातवार विभागण्या केल्या. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील. एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील. हे धोरण राबवले जाऊ लागले. तर त्यांनी काय केलं, भारतीयांमध्ये जातीच्या विषयी, जाती धर्माविषयी, धर्माविषयी, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण व्हावे. म्हणजे जर भारतीय आपापसामध्ये संघर्ष करत आहे, तर ते कशाप्रकारे स्वातंत्र्याचा विचार करू शकतात? तर त्यांनी हे धोरण राबवले. भारतीयांची मने कलुषित होतील, हे धोरण राबवले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचे सूत्र राहिले. तर तुम्ही ऐकलं असेल डिव्हाईड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. याचा अर्थच असा होतो, की भारत जो आहे त्याला मध्ये आपण फूट पाडू, त्याच्यानंतर धर्मामध्ये आपण फूट पाडू, वंशामध्ये फूट पाडू, जे प्रदेश आहे समजा अशी फूट पाडल्यामुळे हे जे लोक आहेत ते आपापसातच लढत राहतील या फूट पाडल्यामुळे आणि आपण जे आहे ते राज्य करत राहू. या लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण न होऊ देणे, याच्या मागचा प्रमुख सूत्र होतं. कारण कधी जर स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली तर परत जो आहे तो उठाव होऊन जाईल आणि उठाव जर झाला तर इंग्रज सत्ताला परत हादरवून टाकण्याचे काम होईल. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे. पण भारतीयांच्या मनामध्ये काय होतं, हे सर्व तर इंग्रज धोरणात्मक बदल करत होते, की जातीवरती, धर्मावरती. पण भारतीयांच्या मनामध्ये आता काय होतं, 1857चा स्वातंत्र्य लढा जो होता तो भारतीय लोक हारले, आपण हारलो. पण 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी सत्तेला संघटित विरोध केला पाहिजे. संघटित विरोध केला पाहिजे म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे भारतीयांना वाटू लागले. 1857चा स्वातंत्र्य लढा हा 1857चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणास्त्रोत ठरला. म्हणजे काय प्रेरणास्त्रोत म्हणजे काय? तर प्रेरणास्त्रोत म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची जी चळवळ झालेली आहे, भारतीय स्वातंत्र्याची जी चळवळ झालेली आहे, जिच्या बाबतीत आपण पुढच्या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. त्याचा प्रेरणास्त्रोत हा जो आहे, हा लढा ठरलेला आहे. म्हणजे अनेक क्रांतिकारी या लढ्याला बघून पुढे आले, की आपणही एक संघटित व्हावे आणि स्वातंत्र्याची भावना आपल्याही मनात निर्माण व्हावी आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण आपल्या जीवाचीही पर्वा करू नये आणि आपण प्राणपणाने लढावे, अशी जी भावना होती या लढ्यामुळे निर्माण झाली. स्वातंत्र्याची भावना आणि हा विश्वास, की आपणही इंग्रज सत्तेला उखडून देऊ शकतो आणि त्यांना पळवून लावू शकतो आणि त्याच्यानंतर इंग्रज सत्तेला पळवून लावण्यासोबतच आपण भारताला पूर्णपणे स्वतंत्र करून देऊ शकतो, असे स्वातंत्र्याचे बीज रोवण्याचे काम या 1857च्या स्वातंत्र्य लढ्याने भारतीयांच्या मनामध्ये केले. तर आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, की काही सामाजिक व धार्मिक चळवळी ज्या झाल्या त्यांच्या बाबतीत.